ओम नमः शिवाय. हर हर महादेव. हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, नुकतीच मराठी महिन्यांमधील सर्वात पवित्र महिना अर्थात श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे. श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे नागपंचमीचा सण. यावर्षी नागपंचमीच्या सणाला एक अतिशय सुंदर आणि विशेष योगायोग आलेला आहे. तो म्हणजे यावर्षी नागपंचमी आणि पहिला श्रावणी सोमवार हा एकाच दिवशी आहे. तर पहिला श्रावण सोमवार आणि नागपंचमी सोमवारी 17 ऑगस्ट 2026 रोजी आहे. त्यामुळे बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न तयार झालेला आहे की या दिवशी भगवान महादेवांची आणि नागदेवतेचं पूजन कसं करायचं, दोन्ही पूजा वेगवेगळ्या करायच्या की एकत्रित करायच्या, शिवलिंगावर काय अर्पण करायचं, नागदेवतेला काय नैवेद्य दाखवायचा. तर चला जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर माहिती. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये हर हर महादेव असं नक्की लिहा. पंचांगानुसार यावर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाची पंचमी तिथी 16 ऑगस्टला संध्याकाळी 4:52 सुरू होणार आहे आणि ही तिथी 17 ऑगस्ट सायंकाळी 5:01 राहणार आहे. तर उदयतिथीनुसार यावर्षी नागपंचमीचा सण 17 ऑगस्ट रोजी साजरा करायचा आहे. या दिवशी पहिला श्रावणी सोमवार देखील आहे. तर नागपंचमीची पूजेचा मुहूर्त हा सकाळी 5:51 पासून ते 8:29 राहणार आहे. हा एक शुभ कालावधी आहे. तसं दिवसभरात तुम्ही कधीही पूजा करू शकता. तर या दिवशी सगळ्यात पहिल्याला आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे. तर गणपती बाप्पांचं स्मरण करून पूजा करायची आहे. पहिल्यांदा शिवलिंगावर स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्ही पंचामृताने, दुधाने, दही, तूप, मध, साखर यांच्यापासून पंचामृत तयार करून अभिषेक करू शकता. श्रावणी सोमवारी पंचामृत करून अभिषेक करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यामध्ये शिवाभिषेकाला विशेष महत्त्व दिलं जातं. तर ज्यावेळेस तुम्ही अभिषेक करत असाल त्यावेळेस ओम नमः शिवाय 108 वेळेस किंवा आपल्या क्षमतेनुसार जप करायचा आहे. त्यानंतर शिवलिंगाला बेलपत्र अर्पण करायचं आहे. आपल्या कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे, आरोग्यासाठी आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. पहिली शिवामूठ ही तांदळाची असते. त्यामुळे या दिवशी आपल्याला शिवलिंगावर तांदूळ देखील अर्पण करायचे आहे. शिवलिंगाची आपल्या परंपरेनुसार विधिवत पूजा करून घ्यायची. ओम नमः शिवायचा जप करायचा, तांदळाची शिवामूठ अर्पण करायची. धोत्र्याचे वगैरे तुम्हाला फुलं मिळाले, गोकर्णीचे फुलं मिळाले तर ते शिवलिंगावरती चढवायचे आहे. आणि उपवास असतो या दिवशी, त्यामुळे तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा फळांचा नैवेद्य दाखवू शकता. आणि त्यानंतर शिवलिंगाची पूजा करून झाल्यावर आपल्याला नागदेवतेची देखील पूजा करायची आहे. आता नागदेवतेची पूजा कशी करायची ते जाणून घेऊया. नागपंचमीच्या सणाला सगळ्यात महत्त्व आहे ते म्हणजे नागदेवतेच्या पूजेला. तर धार्मिक परंपरेनुसार नागदेवता भगवान शिवाशी संबंधित मानले जाते. त्यामुळे श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे यावर्षी शिवपूजा आणि नागपूजा यांचा सुंदर संगम झाला आहे. नागदेवतेचा फोटो किंवा प्रतिमा असेल तर ती स्वच्छ पाटावरती आपण ठेवायची आहे. खऱ्याखुऱ्या नागाची पूजा करायला जायचं नाही. तर आपल्याकडे घरामध्ये नाग नरसोबा लावायची एक प्रथा आहे. काही ठिकाणी त्याला जीवतीची पूजा असं देखील म्हटलं जातं. आता हे जे नाग नरसोबा आहेत ते बाजारात त्याचा आपल्याला एक स्टिकरसारखं मिळून जातो फोटो. तो आपण आपल्या घरामध्ये नागपंचमीच्या दिवशी लावायचा असतो. त्याला हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करायची, धूपदीप लावून त्याची पूजा करायची आहे. बऱ्याच ठिकाणी नागोबाचं वारुळ असतं, तिथे पूजा करायला जातात महिला, त्यासाठी नैवेद्य घेऊन जातात. तर घरामध्ये नाग नरसोबा लावला तरीही आपल्याला वारुळाची पूजा करायची असेल तर तिथे जाऊन तुम्ही पूजा करा. नागदेवतेसमोर हात जोडून आपण प्रार्थना करायची आहे, ओम नागदेवताभ्यो नमः. आणि त्यानंतर आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी त्या नागदेवतेकडे आपण प्रार्थना करायची आहे. तुम्हाला दोन्ही पूजा एकत्र करायच्या असतील तरी तुम्ही करू शकता. पहिल्यांदा गणपती बाप्पाचं स्मरण करून भगवान शिवांची पूजा करा आणि त्यानंतर नागदेवतेची पूजा आपण करायची आहे. दोन्ही पूजा करण्यासाठी वेगवेगळे मोठे विधी करणं आवश्यक नाही. तुमच्याकडे वेळ असेल तर दोन्ही पूजा तुम्ही सेपरेट करा किंवा एकत्रितपणे तुम्ही पूजा करू शकता. कारण शिवलिंग असेल तर तिथे नागोबाचं हे असतंच, तिथे तुम्ही पूजा केली तरी चालेल. वेळ कमी असेल तर श्रद्धेने साधी पूजा केली तरी हरकत नाही. महादेवांना जलाभिषेक, बेलपत्र, फुलं, नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तिथेच नागदेवताला हळद कुंकू अक्षता आणि फुलांची पूजा करा आणि त्यानंतर दोघांची आपण आरती करायची आहे. अशा साध्या सोप्या पद्धतीने देखील तुम्ही नागदेवतेची आणि भगवान शिवांची पूजा करू शकता.
आता नैवेद्यासाठी काय ठेवायचं, तर तुम्ही सेपरेट पूजा केली तर तुम्ही नैवेद्यासाठी शिवलिंगाला केळी किंवा उपवासाचे काही तुम्ही खिचडी वगैरे बनवली असेल तर ते अर्पण करा. नागदेवतेला बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला दिवसांचा नैवेद्य बनवायची पद्धत आहे, तर ते दिवसे तुमच्याकडे बनवत असाल तर तो नैवेद्य बनवा. किंवा आमच्याकडे गावाकडे कानुले बनवले जातात. दिवसे आणि कानुले म्हणजे दिवसे वाफवून घेतात आणि कानुले काय करतात, तर आपण छोटा नैवेद्य बनवतो असं करंजीच्या आकारासारखा त्या नैवेद्यामध्ये एका बाजूने गूळ ठेवायचा, त्याला घडी मारायची म्हणजे करंजीसारखा आकार तयार होतो. आणि ते नागपंचमीच्या दिवशी आपल्याकडे तवा पण ठेवत नाही, तर ते पातेल्यामध्ये वगैरे भाजून घेतात आणि तो नैवेद्य नागोबाला दाखवलं जातं. त्यासोबत दूध ठेवलं जातं. नागपंचमीच्या सणासाठी प्रत्येक गावोगावी वेगवेगळ्या परंपरा आहेत, तर तुमच्याकडे जशी परंपरा असेल तशा परंपरेनुसार नैवेद्य तुम्ही नागपंचमीचा बनवायचा आहे. तो नैवेद्य तुम्ही नागपंचमीच्या दिवशी दाखवायचा आहे. श्रावण सोमवार असल्यामुळे शक्य तिथं सात्विक आहार आपण घ्यायचा आहे. तुम्ही श्रावणी सोमवारचा किंवा नागपंचमीचा उपवास करा नका करू, पण आपल्याला नागदेवतेची आणि भगवान महादेवांची पूजा ही करायचीच आहे. बऱ्याच ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी वारुळाची पूजा ही संध्याकाळी केली जाते, कारण नागपंचमीचा सण हा संध्याकाळचा असतो. दिवसभर उपवास करून संध्याकाळी नैवेद्य बनवला जातो. तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीचा नैवेद्य तुम्ही बनवा. नागपंचमीच्या दिवशी बरेच नियम आहेत जे आपण पाळायचे असतात, त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल. तर तुम्ही नागपंचमीची पूजा कशी करतात, नैवेद्य काय बनवतात हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. असा होता आजचा व्हिडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला श्रावणी सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आहे, तर मग पूजा कशी करायची याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. नागपंचमीचा उपवास देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत केला जातो आणि श्रावण महिन्यातला जो सोमवार असतो त्याचा देखील सकाळपासून संध्याकाळपर्यंत केला जातो. त्यामुळे नागपंचमीचा उपवास तुम्ही करत असाल किंवा श्रावणी सोमवारचा उपवास तुम्ही करत असाल तर तो एकत्रितपणेच करायचा आहे. दोन्ही उपवासांचे नियम सारखेच आहे, त्यामुळे तुम्ही हा उपवास करायचा आहे. आपल्या प्रकृतीची काळजी घेऊन हे उपवास आपण करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि असेच धार्मिक माहितींचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. नागपंचमीच्या सणाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.